नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय एलएस मराठी. आधी मगरुरीची भाषा, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि आता चक्क माफीनामा. आधी इज्जत देतोय, इज्जतीत राहायचं, घराखाली थांबवतोय, जेवण देतोय, मारून टाकीन जर परत विचारायला आलात तर, अशी भाषा. आणि आता सारवासारव. आता हे मी कुणाच्या बाबतीत बोलतोय सांगायची गरजच नाही. ईशान्य मुंबईचे शिंदे सेनेचे खासदार संजय दिना पाटील. या संजय दिना पाटलांनी आज अख्खा दिवस महाराष्ट्राला आमची काय संस्कृती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आता ही संस्कृती कसली, ही तर विकृतीच म्हणायची. म्हणजे 5 जणांना ठार केलंय, बॉम्ब टाकीन, जीवे मारीन, मला परत प्रश्न विचारायला आलात तर मारून टाकीन, करा काय रेकॉर्ड करायचे ते करा, अगदी पोलीस कमिशनरांना पाठवा, मी कुणाला घाबरत नाही, माझ्या नादाला लागला तर तो एकतर हॉस्पिटलमध्ये जातो किंवा स्मशानभूमीत जातो. या सगळ्या संजय दिना पाटलांच्या वल्गना ऐकून अख्ख्या महाराष्ट्रात अरे असा कधी खासदार असतो का असा प्रश्न पडला. आणि आज तर कहर झाला. संजय दिना पाटलांनी पत्रकारांनाच जीवे मारण्याची धमकी दिली, पत्रकारांनाच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. आता हा माज एवढा कुठून आला हा प्रश्न सर्वच महाराष्ट्राला पडला. कारण 2च दिवस झाले ठाकरे सेनेतून शिंदे सेनेत संजय दिना पाटील काय गेले, सत्तेची झूल अंगावर पांघरून संजय दिना पाटील मगरुरीच्या भाषेत बोलायला लागले. मग मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संजय दिना पाटलांचे कान टोचले आणि मग संजय दिना पाटलांनी जणू काही जे काही घडलंय ते अगदीच चुकीचं होतं, चुकून अपशब्द गेले असं म्हणत माफीनामा सादर केला. पाहुयात संजय दिना पाटलांची दुपारची मगरुरीची भाषा आणि आता त्यांनी सादर केलेला माफीनामा. अरे भाई कशाला, बस झाला ना आता. तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं. बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय. चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत. चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार, कशाला. अरे भाई कशाला, बस झाला ना आता. तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं. बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय. चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत. चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार, कशाला. जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी. इज्जत करतो, इज्जत करा, सांगतोय बरं. तुम्ही उगाच हे रेकॉर्ड कर. इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उगाच देतो, ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय. काय उगाच त्यांच्याकडे जाल, ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही. हा अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व. काय बोलू दे, अरे काय बोलू दे. येऊ नका माझ्याकडे, काय घ्यायला आला तर मारणार होता. तुम्ही दिली बरोबर आहे. रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर. काय करायचंय कंप्लेंट करायची कर. पोलीस आहेत सर्व, त्यांच्या समोर सांगतोय. बस झाला, सहन केलं खूप. हा आणि हा प्रकार का घडला हे जरा आपल्याला सांगू इच्छितो. ज्या दिवसापासून मी शिवसेनेत प्रवेश केलाय त्या दिवसापासून एकदम वाईट शब्दात आणि शिव्यागाळ करून मला जे अपमान करत होते, तरी पण मी सर्व अपमान सहन केले. तरी सुद्धा आज सकाळी परत एक पत्रकार मित्र आले होते. मी त्यांना हात जोडून विनंती केली की बाबा
याबद्दल आपण कुठलंही मला विचारू नका. जे मला काय बोलायचं होतं ते मी सर्व बोलून झालेलं आहे. आता कृपा करून काय बोलू नका. मी हात जोडून त्यांना विनंती केली. वारंवार मी सांगत आलेलो आहे का बाबा हे सर्व प्रकार हा माझा आहे. मला आपण जे शिव्या देतात आहे ठीक आहे, पण माझ्या परिवाराला, माझ्या मुलीला, माझ्या पत्नीला, माझ्या वडिलांना, माझ्या परिवाराला आपण जे वाईट बोलताय, शिव्या देतात आहे, त्यापासून त्यांना जरा लांब ठेवा असं मी त्यांना वारंवार विनंती करत आलोय. तरी सुद्धा आज सकाळी पण पुन्हा एकदा माझ्या पत्नीबद्दल, माझ्या वडिलांबद्दल वाईट शब्द, वाईट गोष्टी सांगण्यात आल्या, खोट्या गोष्टी सांगण्यात आल्या आणि तरी ते पत्रकार त्याच गोष्टी परत विचारणा करता आल्या. माझ्याकडून त्यांना विनंती करण्यात आली, पण त्यांनी न थांबता ते चालू राहिलं. त्याच्यात जरा वाद जरा जास्त झाला. माझ्याकडून चुकीने काहीतरी अपशब्द निघाले. मी त्याकरता पुन्हा एकदा त्या पत्रकारांची आणि पूर्ण पत्रकार समूहाची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि हे का होतंय हे मी आपल्याला सांगितलंय. कृपा करून आपण मी जे केलंय, मी जे प्रवेश केलाय त्याच्यासाठी ठीक आहे. माझ्या परिवाराला, माझ्या मुलीला, माझ्या परिवाराला, माझ्या पत्नीला, माझ्या वडिलांना जे हयात नाहीये, माझ्या आईना आणि माझ्या पूर्ण परिवाराला याच्यापासून जरा लांब ठेवा अशी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऐकलत? आता मगरूरच्या भाषेत काय काय म्हटलंय हे एव्हान अख्ख्या महाराष्ट्राला पाठ झालंय. पुन्हा त्याची री ओढायला शिंदे सेनेचे अनेक नेते देखील पुढे सरसावले. अगदी दस्तूरखुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर म्हणाले की संजय दिना पाटलांच्या मनात पत्रकारांबद्दल काही राग नव्हताच. मग दुपारचं काय होतं? हा वेगळाच राग आळवल्याचा आव आणला होता का? बर, त्यानंतर संजय दिना पाटील पत्रकार परिषद घेणार होते, पण तोपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रात पत्रकार संघटनांनी संजय दिना पाटलांच्या या अश्लाघ्य भाषेचा अक्षरशः निषेध व्यक्त केला. इतकंच नव्हे तर संजय दिना पाटलांच्या पत्रकार परिषदेवर देखील बहिष्कार टाकला. पूर्णपणे ब्लॅकआउट केलं. संजय दिना पाटलांचा तोंडाळूपणा हा त्यांनाच नडला. शेवटी कुठेतरी घराच्या एका कोपऱ्यात थांबून संजय दिना पाटलांना आपला एक व्हिडिओ माफीनाम्याचा तयार करावा लागला आणि मग तो सोशल मीडियावर टाकावा लागला. या माफीनाम्यात पुन्हा तेच मग पत्रकारांनी आधीच सगळं सांगितलं होतं की मी शिंदे सेनेत गेल्यापासून मला ते छळतायत, मला ते हैराण करतायत, माझ्या आईला मध्ये आणतायत, वडिलांना मध्ये आणतायत, मुलीला मध्ये आणतायत, बाकी सगळ्या परिवाराला मध्ये आणतायत. अरे, पत्रकारांनी याबद्दल कधीच म्हटलं नव्हतं. पत्रकारांनी एवढंच विचारलं होतं, जे तुम्ही संजय राऊतांना म्हटलं होतं की आमच्या घराण्यात याआधी 5 खून आम्ही केलेले आहेत म्हणून, त्याचं उत्तर द्या. कारण की संजय राऊतांनी या संदर्भात देवेंद्र भारती यांना पत्रच लिहिलं होतं मुंबईच्या पोलीस कमिशनरांना की हे 5 कोण जे संजय दिना पाटलांनी ठार केलेत. मग संजय दिना पाटलांचं उत्तर आलं, नाही नाही, ते माझ्या जन्मापूर्वी घडलेले होते. अरे, आता शेपूट का परत? त्यांच्याच भाषेत म्हणायचं म्हटलं तर पुढचं वाक्य तुम्हीच ऐका, पण मी काय जोडत नाही. काय टिंब मध्ये बोट का घालताय? कुणाचं वाक्य? आता या असल्या सगळ्या शब्दांचा साठा असलेले हे बहाद्दर, हे तोंडाळू बहाद्दर संजय दिना पाटील माफीनाम्यात देखील पत्रकारांवरच घसरतायत. मग त्यांनी मला ते परत विचारलं, परत राहून विचारलं आणि मग ते चुकीचे अपशब्द माझ्या मुखातून गेले. तरी देखील जर काय कुणाला असं वाटलं असेल, भावना दुखावल्या असतील, तर मी पत्रकार समूहाचा या ठिकाणी माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो वगैरे वगैरे. संजय दिना पाटील, तुमचे आई वडील, त्यांची नावं केवढी मोठी, तुम्ही त्यांचे सुपुत्र आहात याची तरी जाणीव ठेवून बोलायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, सत्तेत गेलं की सत्तेचा माज आणि सत्तेची मगरुरी 2च दिवसात तुमच्यात दिसायला लागली. हे दुर्दैव आहे. आणि सर्वात मोठं दुर्दैव त्या मतदारसंघाचं ज्या मतदारसंघातल्या मतदारांनी तुम्हाला निवडून दिलं. असो, या सगळ्या प्रकरणावर एक अकबर बिलबराची गोष्ट सांगतो आणि थांबतो बरं का. अकबर
आधीच एक तर बादशहा, मोठा राजा, त्यात त्याचा वाढदिवस बोलल्यावर शाही मेजवानी, मग अनेक शुभेच्छा देण्यासाठी सरदार काय, वेगवेगळ्या घराण्यातले, राजघराण्यातली मोठमोठे प्रतिष्ठित काय अकबराच्या दरबारात आले. कुणी अलंकार आभूषण घेऊन आले, कुणी आणखी मोठमोठी नजराणी घेऊन आले. आणि एका राजानं त्यांना अत्तरांच्या कुपी म्हणजेच त्या ठिकाणी काचेच्या बाटल्यांमध्ये अत्यंत सुवासिक असलेली अत्तर पाठवून दिली. आता अकबर काय करायचा, जो काही शाही नजराणा त्याच्या भेटीस आला असेल त्याच्यावर फक्त हात ठेवायचा आणि मग तो शाही संपत्ती म्हणून त्याच्या भांडारात जमा व्हायचा. आता त्याची नजर त्या अत्तरांच्या बाटल्यांवर पडली. आता मात्र त्याला राहवलं नाही. त्यानं त्यातल्या 2 बाटल्या काढल्या, एक बाटली स्वतःजवळ ठेवली आणि एक बाटली बिरबलाला दिली. आता अत्तराची कुपी उघडली आणि स्वतःच्या अंगावर 1-2 थेंब शिंपडणार तितक्यात त्याच्या अंगरख्यावर जास्त अत्तर सांडलं. ते सगळं टिपून घेण्यासाठी अकबर अक्षरशः कासावीस झाला. आणि हे सगळं कोण बघत होता, तर बिरबल. आता ते बिरबलानं पाहिलं, पण पाहून न पाहिल्यासारखं केलं आणि स्मित हास्य करून निघून गेला. आता त्या अकबराला खटकलं. बिरबलाला काय वाटलं असेल, एवढा मोठा राजा आणि अत्तराच्या 1-2 थेंबापायी कासावीस झाला. आता मला बिरबलाला हे दाखवून द्यायला पाहिजे, मी एवढा मोठा राजा बादशाह, मी काय 2-4 थेंबांमध्ये अडकलेलो नाहीये. दुसऱ्या दिवशी फरमान काढलं अकबरानं. त्याच्या दरबाराच्या बाहेर असलेला राजमहालातला मोठा हौद, त्यात अत्तर ओतायला सांगितलं आणि सगळ्या प्रजेला बोलावलं आणि हवं तेवढं अत्तर या हौदातून घेऊन जा असा आदेश दिला. आता प्रजा आली, पाहिजे तेवढं अत्तर घेऊन जाऊ लागली, राजाला आशीर्वाद देऊ लागली. आणि हे सगळं बिरबल बघून बघून त्या ठिकाणी अक्षरशः हसत उभा राहिला. शेवटी बिरबल राजाकडे म्हणजे अकबराकडे गेला आणि त्याच्या कानात एक वाक्य सांगितलं. ते वाक्य ऐकून या अकबराची मात्र पूर्णपणे नशा उतरली. ते वाक्य होतं, जो बून से गई वो हौद से नहीं आती. त्यांना विनंती करण्यात आली, पण त्यांनी न थांबता ते चालू राहिलं. त्याच्यात जरा वाद जरा जास्त झाला. माझ्याकडून चुकीने काहीतरी अपशब्द निघाले. मी त्याकरता पुन्हा एकदा त्या पत्रकारांची आणि पूर्ण पत्रकार समूहाची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. संजय दिना पाटील, तुम्हाला मला काय म्हणायचंय हे नक्कीच कळलं असेल. जो बून से गई वो हौद से नहीं आती. पाहत रहा LS मराठी.